नमस्कार. नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. भारतीय परंपरेत तमालपत्राला म्हणजेच तेजपत्राला विशेष महत्त्व आहे. अनेक धार्मिक आध्यात्मिक उपायांमध्ये तमालपत्राचा उपयोग केला जातो. तमालपत्रावर इच्छा लिहून ते तमालपत्र जाळणे हा उपाय श्रद्धेवर अवलंबून असतो. अनेकांचा असा विश्वास आहे की श्रद्धा, सकारात्मक विचार आणि देवावरील विश्वास यांच्या साहाय्याने हा उपाय केल्यास मनातील इच्छा निर्माण होते. हा उपाय श्रद्धेशी संबंधित असून त्यामागील मुख्य उद्देश म्हणजे मन एकाग्र करणे. तमालपत्राला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. विविध पूजा, हवन, धार्मिक विधींमध्ये तमालपत्राचा वापर केला जातो. तमालपत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या पूजेत याचा समावेश केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तमालपत्र हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. तमालपत्रावर आपली इच्छा लिहून ते जाळणे या उपायामागील मुख्य उद्देश म्हणजे एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी इच्छा लिहिते तेव्हा ते आपल्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करते. हा उपाय करण्यासाठी स्वच्छ आणि शांत जागा निवडा. एक स्वच्छ आणि अखंड म्हणजेच न फाटलेले तमालपत्र घ्या. लाल किंवा निळ्या पेनाने आपल्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती तमालपत्रावर लिहा. देवाचे स्मरण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. नंतर ते एखाद्या स्वच्छ भांड्यात किंवा धूपपात्रामध्ये तमालपत्र जाळा आणि जळालेली राख ही झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. असं केल्यास तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होते. हा उपाय तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी करावा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणत्याही शुभ दिवशी हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक भावना वाढीस लागतात आणि ध्येयावर लक्ष केंद्रित होते. मनाला शांती मिळते. हा उपाय एका दिवसात होणार नाही, परंतु हा उपाय तुम्ही काही दिवस केल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम जाणवू लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा.